एकनाथ शिंदे जेव्हा बंड करत होते, पक्ष सोडून जात होते, तेव्हा एवढे आमदार ते घेऊन गेले. तुम्हाला ऑफर दिली होती? तुम्हाला सांगितलं? बघा, मला ऑफर दिली की नाही हा प्रश्न नाहीच येत. मी शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की अनिल परब कोण आहे, काय आहे. ऑफर तर इथून तिथून सगळ्यांनाच, कोण असा आहे की ऑफर नाही देत. प्रत्येकाला असं वाटतं की हा माणूस आपल्याबरोबर पाहिजे, त्याला ऑफर जातेच. तुम्हाला आलेली ऑफर? आणि मी या गोष्टी कधी बाहेर कुठल्याच सांगू इच्छित नाही. कारण शेवटी मी हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काही गोष्टी पडद्याच्या पुढे असतात, काही पडद्याच्या मागे असतात. आणि पडद्यामागच्या गोष्टी राजकारणाच्या इथिक्स आहेत की त्या पडद्याच्या पुढे आणू नयेत. जेव्हा हे सगळं गुवाहाटीचं प्रकरण सुरू होतं, शिंदेंनी बंड केला, तेव्हा तुमची ईडी चौकशी सुरू होती. मुद्दाम हे करण्यात आलं, की तुम्ही रोखू शकता त्यांच्यासोबत जाण्याला? साधारण मला तर त्याच वेळेला ईडीमध्ये सतत बोलून बसवलं होतं. माझी चौकशी त्याच वेळेला चालू केली होती. कदाचित त्याच्या मागचा डाव हाच असू शकतो की मी बाहेर असू नये.